नमस्कार मित्रांनो, मी दीपेश शिवस्कर तुमच्या हक्काच्या कोकणची कला यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. तर आता सीझन आहे तो पावसाळा सीझन चालू आहे. आमच्या केळूसला म्हणजे कोकणात खूप पाऊस पडत आहे. सध्या 2 दिवस खूप पाऊस पडत आहे. त्यामुळे मळ्यात देखील खूप पाणी आलं आहे आणि समुद्रावर आता मी जाणार आहे माझ्या मित्रासोबत म्हणजे विनायकसोबत. मग तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास माझ्या कोकणची कला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून मी टाकलेला व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल. आमच्या केळूसला पण खूप पाऊस लागतो आहे, आपण बघू शकता. आता नुकताच कुठे पाऊस सुरू झाला आहे, सकाळपासून ऊन होतं. मग आता मी निघालो आहे माझ्या मित्रासोबत विनायकसोबत समुद्रावर आणि मळ्यात. मग व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. मग चला तर आपण समुद्रावरचा सुद्धा पाण्याचा आस्वाद घेऊया आणि तिकडचे काय समुद्राचं ते रूप आहे ते आपण ह्या व्हिडिओत बघूया. मग चला तर मी आता माझ्या मित्राच्या घरी आलो आहे, म्हणजे तुषार आणि विनायकच्या घरी. केळूसगावचे पोलीस पाटील प्रभाकर काका यांचं हे घर आहे. तुषारच्या बायकोने माझ्यासाठी पुरणपोळी आणलेली होती, ती आधी आपण प्रथमतः खाऊया आणि मग आपण पुढच्या प्रवासाला निघूया. आपण बघू शकता की पाऊस लागल्याने हे वेगवेगळी जनावरं बाहेर पडत आहेत. आमच्या भाईने सुद्धा आता एक जनावर धरलेलं आहे. मारतलं आता ओके. आता फायनली मी निघालो आहे विनायकसोबत. विनायक आहे. तर आता मी मळ्यात चाललो आहे. खूप इकडे पण आमच्या केळूसला खूप पाऊस लागतो आहे, आपण बघू शकता. तर आता मी निघालो आहे मळ्यात. मग मळ्यातली पण दृश्य तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करीन. पाऊस पण खूप आहे आणि नंतर आमच्या केळूसच्या समुद्रावर म्हणजे मोबारवरून, आमच्या केळूसवरून 2 किलोमीटर अंतरावर मोबारचा समुद्र आहे. त्या समुद्रावर मी जाणार आहे. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. मग आता आपण मळ्यात जाऊया. मग चला. गेले 2 दिवस खूप पाऊस लागतो आहे. आज सकाळी ऊन होतं, पण आता मगापासून 11:30पासून पाऊस खूप लागायला सुरुवात झाला आहे. आता थोड्याच वेळात मी मळ्यात पोहोचेन. आपण बघू शकता की आमच्या गावाला किती पाऊस लागतो आहे आणि तुमच्या गावाला पण पाऊस लागत असेल तर आणि ते कुठे लागतो हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य कमेंट करा. आपण बघू शकता आमच्या केळूसचा हा परिसर. योच रस्तो हा. हा आमच्या मळ्यात जाण्याचा मार्ग आहे. आपण बघू शकता की हा तुम्हाला समोर दिसतोय तो आमचा मळा आहे. इकडे हा या गेटने आम्ही जाणार आहोत. मी वाट चुकलो. तर आपण बघू शकता मी फायनली आता मळ्यात पोचलो आहे. इकडे नारळाची झाडं लावलेत, आपण बघू शकता. इकडे जवळच नदी असल्या कारणाने इकडे मळ्यात देखील पाणी, ते नळचं पाणी येतं. त्यामुळे समुद्राला भरती आल्याने इकडं मळ्यात देखील पाणीची पातळी वाढत असते. काल मळ्यात खूप पाणी होतं, पण आता नुकताच कुठे पाऊस सुरू झाला आहे, त्यामुळे आता पातळी वाढत आहे. आपण बघू शकता इकडचा परिसर तुम्हाला मी नीट दाखवतो. इकडे शेती केली जाते या मळ्यात. आता तुम्हाला पाऊस असल्याकारणाने, पाणी जास्त असल्याकारणाने शेती दिसत नसेल.
इकडे आपण बघू शकता की हिरवंगार शेत आपल्याला दिसत आहे आणि झाडावर फणस देखील आपण बघू शकता. तुम्ही बघू शकता की ही तुम्हाला दिसत आहे ती शेती केलेली आहे लोकांनी. आणि ह्या साईडला माझं बोट तुम्हाला दिसत आहे. ह्या साईडला आमची नदी आहे केळूसची आणि ह्या साईडला नदीचा साकव आहे. त्यामुळे इकडे ह्या साईडला देखील घरं आहेत, घरं आणि मंदिर देखील या साईडला आहे. पण पाणी आणल्याने आणि पाण्याची पातळी वाढल्याने या घरातील लोकांनासुद्धा इकडे वर यावं लागतं. खूप मोठ्याने पाऊस पडत आहे. आपण बघू शकता की एकच कुठे झाडावर फणस लावल्या राहिलेला आहे. बघू शकता आपण फणस. काय जाऊया आता मी फायनली आता मळ्यात जाणार आहे. इकडून तुम्हाला वरून निसर्गाचा म्हणजे मळ्याचा परिसर दाखवला आहे. आता आपण मळ्यात जाऊया. माझ्यासोबत आमचा भाई आहे विनायक केळुसकर, केळुसगावचे पोलीस पाटील प्रभाकर काका यांचा मुलगा आहे. तो मला आता घेऊन जात आहे. मग चला तर त्याच्या पाठून आपण मळ्यात जाऊया. तर मी आता निघालो आहे मळ्यात. आपण बघू शकता की इकडे किती पाणी साचलेलं आहे ते. आपल्याला समोर दिसत आहेत ती नारळाची झाडं, पोपळीची झाडं दिसत आहेत आपल्याला. आणि इकडे देखील आता कुठे नारळाची लहान झाडं लावलेली आहेत. पहिला पाऊस आणि पहिली जेव्हा लोक शेती करतात तेव्हा जमिनीतून कोके बाहेर येतात. ते तुम्हाला आता मला कोका कुठे दिसला तर तुम्हाला मी अवश्य दाखवण्याचा प्रयत्न करेन. किंवा पाणी जास्त आणि पाऊस पण जास्त असल्या कारणाने कोके मिळतील, पण मिळाला तर मी तुम्हाला या व्हिडिओत दाखवण्याचा प्रयत्न करेन. आपण बघू शकतात पाऊस खूप असल्या कारणाने छत्री देखील राहत नाही आहे. मोबाईलसाठी छत्री आणली आहे मी, नाही तर मी रेनकोट घातला आहे. आमचा भाई देखील कोके दाखवण्यासाठी कोके शोधत आहेत. खूप पाऊस आणि खूप वारा देखील इकडे आहे. तुम्हाला मगाशी मी कोका सांगत होतो, तो याला कोका म्हणतात. आपण बघू शकता की पहिल्या शेतीच्या आणि पहिल्या पावसाच्या मध्येच हा तुम्हाला कोका मिळतील. हे बघा इकडे सुद्धा आपण बघू शकता 4-5 कोके आम्हाला भेटलेले आहेत. भाई दाखवत आहे, आपण बघू शकता. दाखवणार आहे ती पाऊस खूप पडतोय आणि लोक शेती करण्यासुद्धा मग्न आहेत. मी तुम्हाला आता दाखवतोय कशा प्रकारे शेती केली आहे ती आणि कशा प्रकारे शेती करण्यासाठी तिकडची सुपीक जमिनी नांगरली जाते आणि पहिली लावणी कशा प्रकारे केली जाते हे मी तुम्हाला आता दाखवतो. आपण बघू शकता की हा चिखल म्हणतात तो आता इकडे ट्रॅक्टरने नांगरलेला आहे. ही जमीन शेतीसाठी नांगरली आहे आणि ते तुम्हाला तिकडे हिरवं दिसत आहे. आता मी तिकडे चाललो आहे. तिकडे पहिलीच लावणी केलेली आहे. पाऊस पण खूप आणि छत्रीसुद्धा राहत नाही आहे वाऱ्यावर. आणि पाणीसुद्धा मळ्यात खूप आलं आहे. ही तुम्हाला ग्रीन कलरमध्ये जी दिसते आहे ती पहिलीच लावणी केलेली आहे मळ्यात नांगरून. तुम्हाला दाखवते मी आता. आपण बघू शकता की ही पहिलीच लावणी केलेली आहे आणि लावणी केल्याने कसा आमचा मळा सुंदर दिसत आहे, हिरवा गार दिसत आहे. आपण बघू शकता ही नांगरल्यानंतर पहिलीच लावणी केलेली आहे, पहिलीच शेती केलेली आहे.
हा आमचा केळूसचा मळा आहे, जिथे लोक शेती करतात आणि तुम्ही आजूबाजूचा परिसरसुद्धा बघू शकता. आता जरा कुठे पाऊस कमी झाला आहे, पण वारा खूप सुटला आहे. आता का जाऊया मित्रांनो. आता पाऊस जरा कुठे कमी झाला आहे आणि वारा खूप आहे, त्यामुळे आता मळ्यातला व्हिडिओ तुम्हाला मी दाखवला आहे. तर आता मी निघालो आहे विनायकसोबत त्यांच्या ओमनीने आमच्या समुद्रावर केळूसच्या. आमच्या घराकडून 2 किलोमीटर अंतरावर केळूसचा समुद्र आहे, केळूस मोबारचा. आणि या साईडने कालवीला जर गेला असाल तर कालवीतून सुद्धा समुद्रावर जाता येतं. आम्हाला इकडून शॉर्टकट आहे, त्यामुळे आता मी जाणार आहे तो केळूसच्या मोबारच्या समुद्रावर. मग चला तर व्हिडिओ तुम्ही पाहत राहा. मी तोपर्यंत माझ्या मित्राबरोबर समुद्रावर जातो आणि तुम्हाला तिकडचा परिसरसुद्धा या व्हिडिओत दाखवण्याचा प्रयत्न करतो. दमून खूप दमायला झालं आहे. एवढी चालायची सवय नाही होती त्यामुळे, आणि पाणी पण असल्या कारणाने पाय पण उचलत नाही आहे. आपण बघू शकता पाऊस कमी झाला तरी वारा आहे, त्यामुळे छत्रीसुद्धा नीट राहत नाही आहे. मग आता आपण निघूया तर केळूसच्या समुद्रावर. बघू शकता हा बारीकसा ओहोळ आहे, आम्ही मालवणी त्याला व्हाळ असं म्हणतो. आपण बघू शकता. तर मी आता निघालो आहे मोबारच्या समुद्रावर. मग चला तर तिकडचं सुद्धा तुम्हाला निसर्गरम्य असे दृश्य या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा मी प्रयत्न करतो आहे. लाईट नाही होती काय? दिली म्हणता तो ऐकतो काय? आता मी ओमनीने म्हणजे आमच्या विनायकच्या म्हणजे भाईच्या ओमनीने आता मी समुद्रावर जाणार आहे. हे बघू शकता या ओमनीने आता आम्ही समुद्रावर जाणार आहोत. बघू शकता ही सदाफुली याला म्हणतात. सदाफुलीची फुलं आणि जास्वंद, हा पांढरा जास्वंद आहे. आपण खूपदा लाल जास्वंद पाहिली आहे, पण हा पांढरा जास्वंद आपण पहिल्यांदाच पाहतोय. आणि बघा ही लाल जास्वंद आहे. आपण बघू शकता दोन्ही जास्वंदाची फुलं आपण बघत आहात. आणि इकडे काजूची लहान लहान झाडं आहेत, ती देखील आपण बघू शकता. आता कुठे पाऊस जरासा कमी झालेला आहे, पण वर भरलेला दिसतोय आपल्याला पाऊस का. ढग दाटून आले. तर फायनली आता मी चाललोय भाईच्या ओमनीने आता केळूसच्या समुद्रावर. आपल्याला या रस्त्याने जायचं आहे समुद्रावर. तो टर्न मारत आहे, त्यामुळे गाडी फिरवली आहे. तर फायनली मी आता निघालो आहे भाईसोबत केळूसच्या समुद्रावर. मग चला तर तुम्हाला जातानाच आमचं घर दाखवतो. आधी पहिल्यांदा आमची शाळा, ज्या मी शाळेत शिकलो 10वीपर्यंत, ती शाळा मी तुम्हाला दाखवतो. रस्ता तुम्ही बघताय तो आमच्या केळूसच्या तिथ्यावर जातो आणि हा रस्ता आमच्या समुद्रावर जातो. ही तुम्हाला शाळा समोर दिसत आहे, ती 8वी 9वी 10वी पहिल्यांदा होती. आणि वरच्या शाळेत पहिल्यांदा 1ली ते 5वीपर्यंतची शाळा होती. या शाळेत मी माझी 10वी पूर्ण केली. आणि आता नवीन इमारत झाली आहे, गुरुवर्य गोविंद मधुसूदन दाभोलकर सभागृह आहे. आणि ही माझी काकी आहे, आपण बघू शकता. आणि हे माझं ग्रामदैवत तारादेवी आईचं मंदिर आहे. आणि हे माझं केळूस गावातील माझं लहानसं घर आहे, आपण बघू शकता. हे माझं घर आहे.
आणि ते माझ्या काकांचं घर आहे खाली. तुम्हाला एक नीट दिसत नसेल कारण. आणि ही आमच्या केळूसची ग्रामपंचायत आहे, ग्रामपंचायत. हा रोड तुम्हाला दिसतोय तो आमच्या केळूसच्या नदीवर जातो, जिथे आम्ही मगाशी मळ्यात उभे होतो. ते तुम्हाला सांगितलं की हे समोर नदी आहे ती, त्या नदीवर हा रोड जातो. आता कुठे पाऊस जरासा थांबला आहे आणि बारीकसं ऊन आलेलं आहे. मोबाईल शाळा गावतली. आणि आपण बघताय ती आमच्या केळूस गावातील मोबाची शाळा आहे, इकडे अंगणवाडी आणि मराठी शाळा. तर आता केवळ 15-20 सेकंदामध्ये आपण समुद्रावर पोहोचणार आहोत. मी आता पोचलो आहे आमच्या केळूसच्या समुद्रावर. बाई गाडी लावत आहे त्यामुळे थांबलोय. बाई छत्री घे रे, परत पाऊस येत नाही तर फायनली मी पोचलो आता केळूसच्या बीचवर. आपण बघू शकता की पुन्हा पावसाची सुरुवात झाली आहे इकडे. थोड्या वेळ करता काय पाऊस कमी होता, पण आता पुन्हा सुरू झाला आहे. आता मी फायनली पोचलो आहे केळूसच्या समुद्रावर. पाऊस पुन्हा सुरू झाला आहे. तर आता आपण बघू शकता की आमच्या केळूसच्या समुद्रावरचा हा परिसर खूप पाऊस देखील आहे. आणि समुद्राला इकडे ही आमची खाडी आहे आणि त्या साईडला समुद्र आहे. हा तुम्हाला दिसतोय तो समुद्र आहे आणि मध्ये ही रेतीचे हे आहे, बांध आहे आणि ही आमची खाडी आहे. त्यामुळे आता भरती आल्या कारणाने खाडी आणि समुद्राचं पाणी हे एकत्र झालं आहे. आपण बघू शकता तिकडे लोक मासे पकडत आहेत, म्हणजे शेंडीच्या सहाय्याने मासे पकडण्याचं तिकडे काम चालू आहे. आपण बघू शकता आमच्या केळूस गावचा समुद्र म्हणजे मोबारचा समुद्र म्हणून प्रसिद्ध असलेला असा आमचा मोबारचा समुद्राचा परिसर. आणि हे तुम्हाला समोर मंदिर दिसतंय ते जलमाई देवीचं मंदिर आहे. आता या मंदिरामध्ये सुद्धा आम्ही जाणार आहे. आधी तुम्हाला समुद्राचा परिसर दाखवतो आणि मग देवीचं आपण दर्शन घेऊया. ते जरासा पाऊस थांबला आहे. माझ्या तुम्हाला हे मागे दिसत आहेत ती लोक तुम्हाला ती मासे पकडत आहेत. आणि ह्या साईडला तुम्हाला दिसतोय तो आमचा वेंगुर्लाचा दीपगृह आहे, दीपस्तंभ म्हणून ओळखला असतो तो. वेंगुर्लाचा समुद्र या साईडला आहे. तुम्ही कालवी तिट्यावरून जर गेलात तर तुम्हाला त्या साईडने तुम्हाला हा समुद्र मिळेल. आम्ही मोबारवरून आलो आहे, तर आम्हाला मोबारवरून जवळ होतं त्यामुळे आम्ही मोबारवरून आलो आहे. आपण कालवीच्या त्या साईडने सुद्धा समुद्रावर जाऊ शकता.
आमच्या केऊस गावातील मोबारवाडीतील जलमाईचं मंदिर आहे. मंदिर बंद आहे त्यामुळे आपण आत जाऊ शकत नाही. आणि हे जागृत देवस्थान म्हातारा बाबाचं जागृत देवस्थान आहे, आपण बघू शकता. मंदिराचा दरवाजा बंद आहे, लॉक आहे मंदिराला, त्यामुळे काय आत जाऊ शकत नाही. मग पण मी तुम्हाला इथून देवीचं दर्शन घडवण्याचा प्रयत्न करतो आहे. हे आमच्या मोबारवाडीतील जलमाईचं मंदिर आहे, आपण बघू शकता. या मंदिराच्या आजूबाजूचा परिसर. आता मी निघालो आहे. आपण त्या पॉईंटला मासे, म्हणजे तिकडे खूप मासेमारी केली जाते. त्या साईडने मासे गरीच्या साहाय्याने मासे पकडले जातात. लांब लांबून लोकसुद्धा पावसाळ्यात मासे पकडायला येतात. तिकडे आता आम्ही जाणार आहोत आणि तिकडचं समुद्राचं जे रूप आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओत दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. वाट एकदम खतरनाक दिसते, जंगलातून जावं लागते. त्यामुळे पुन्हा पाऊस आला आहे. कुडाळ, मालवण, वेंगुर्ला या साईडने इकडून लोक इकडे मासे पकडायला येतात. त्या स्पॉटवर आता मी आलो आहे, तुम्हाला दाखवतोय मी. इकडून समुद्राचं जे रूप आहे ते हा तुम्ही बघत आहेत. माझ्या मागच्यामध्ये तो समुद्र आहे. या साईडने भयानक असा समुद्र दिसत आहे आणि समुद्राची पातळी देखील खूप वाढलेली आहे, आपण बघू शकता. तुम्हाला इकडे दिसत आहे तो पहिला हा दिसतोय तो कोंडुराचं बीच आहे. त्याच्या समोर दिसत आहे ते एकदम लांब दिसत आहे ते वेंगुर्ल्याचं बीच आहे. पाऊस पण खूप भरलेला आहे. कितीच्या टायमार येतो आम्ही एक काम करते, खाली राहा नको मोबाईल दिसतो. नंबर होता याचा रस्ता कायम करून करतो.
आपण बघितलंच असेल आता व्हिडिओमध्ये की किती मोठ्याने लाटा मारत आहेत आणि समुद्राचं पाणी देखील वाढलेलं आहे, भरती आलेली आहे आणि समोर दिसतोय तो काळेभोर असे ढगसुद्धा दाटून आले आहेत. थोड्याच वेळात पाऊस येण्याची सुद्धा शक्यता आहे. आपण बघू शकता आमच्या केऊस गावातील केऊस मोबाईलमधील समुद्राचं हे रौद्र रूप त्याने धारण केलेलं आहे. आपण बघा कशा प्रकारे लाटा मोठमोठ्या मारत आहेत आणि समुद्र फेसाळ झालेला आहे. फायनली मी आता या मासे जिथे पकडले जातात त्या स्पॉटवरून आता मी निघालो आहे परतीच्या प्रवासाला, म्हणजे म्हणजे त्या जलमाईच्या मंदिरच्या तिकडे भटकुऱ्यांची होडी आहे त्या साईडला आपण जाणार आहोत. आता मग अशी आपल्याला व्हिडिओमध्ये दिसत होती होडी, ती फटकुऱ्यांची होडी आहे. तर तिकडे आता आपण जाऊया. त्या वाटेने गेलो होतो समुद्राच्या तिकडे जिथे मासे मिळतात तिकडे, तर आता त्याच वाटेने आपण बाहेर पडलो आहे जलमाईच्या मंदिरकडे. एकदम घसरगुंडी इकडे झालेली आहे त्यामुळे. तर आता तुम्हाला ती समोर होडी दिसते आहे ती फटकुऱ्यांची होडी आहे. आपण तिकडून आता तुम्हाला ती होडी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. ते मासे पकडायला आता गेलेले आहेत. तुका आमच्या कोकणातील असं प्रसिद्ध असलेलं फळ म्हणजे त्याला आपण नारळ म्हणतो. ते आपण बघू शकता इकडे ते वर दिसतात ते अजून खूप लहान नारळ आहे. नुकतेच कुठे आज नारळाच्या झाडाला म्हणजे माड म्हणतो त्याला नारळ आता लागतंय. तर आपण आता निघालो आहे त्या फटकुरे काकांच्या होडीकडे. आपल्याला दिसत आहेत होडी, त्या होडीकडे आपण आता चाललो आहोत. ही आपण बघत आहात ती आमच्या केऊस गावातील मोबर आणि कालवी बंदर या गावामधील खाडी आहे आणि त्या साईडला समुद्र आहे. ही आपण मध्ये बघत आहात ती खाडी आहे. खूप वर काळोख झाला आहे, ढग दाटून आले त्यामुळे पाऊस येण्याची सुद्धा शक्यता वाटते आहे. एकदम काळोख झाला आहे. बघू शकता की पावसाने सुद्धा हजेरी लावलेली आहे. मगाशी तुम्हाला बोलल्याप्रमाणे काळोख जसे ढग दाटून आले तसे पाऊस पण आता मोठा इकडे सुटला आहे आणि वारा देखील खूप मोठ्या प्रमाणात सुटला आहे. त्यामुळे छत्री देखील या वाऱ्यावर राहत नाही आहे. तर मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलाच असेल आणि आता मी निघालो तो आमच्या परतीच्या प्रवासाला म्हणजे घरी. व्हिडिओ कसा वाटला आहे अवश्य कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज कोकण चिखल यूट्यूब चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून मी टाकलेला व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल.
मग आता आम्ही निघालो आहे आमच्या घरी. मग तुम्हीसुद्धा कुठून हा व्हिडिओ बघताय अवश्य कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. पावसात भिजू नका, स्वतःची काळजी स्वतः घ्या आणि प्लीज रेनकोट घाला आणि गाडी हळू चालवा, जेणेकरून आपल्याला कोणत्याही प्रकारची दुखापत होणार नाही याची काळजी घ्या. तोपर्यंत आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया एखादा नवीन ब्लॉग घेऊन. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या.